राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो, याची प्रचिती अमरावती जिल्ह्याच्या राजकारणातही येतेय। आमदार रवी राणा आणि भाजपचे नेते माजी मंत्री प्रवीण पोटे यांच्यात मधल्या काळात संघर्ष शिगेला गेलेला होता। आमदार रवी राणा यांनी पोटे हे पालकमंत्री नव्हे तर बालकमंत्री आहेत असा उल्लेख केलेला होता। तर राणा यांना भाजपचं तिकीट मिळू नये याकरता प्रवीण पोटे आणि भाजप नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली होती असं बोललं जात आहे। मात्र भारतीय जनता पक्षाने नवनीत राणा यांना अमरावती लोकसभेची उमेदवारी दिली आहे। दरम्यान राणा यांनी माफी मागितली असून मागच्या काळातला विषय संपलेला आहे असं प्रवीण पोटे यांनी म्हटलं आणि या दोघांमधल्या वादावर पडदा पडलेला आहे। काय माणसाच्या जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये जेव्हा काम करतो अनेक चुका होतात, अनेक असे प्रसंग राहतात की कोणाला काही वाईट वाटते, पण मी नेहमी सांगतो की माणूस झुकल्यानेच मोठा होते आणि ज्या झाडाला फळं असतात त्यांनी नेहमी झुकलं पाहिजे। म्हणून मी महायुतीच्या बैठकीमध्येच बोललो की माझ्याकडून जे बी चुकभूल झाली असेल त्याची मी दिलगिरी व्यक्त करतो आणि सगळ्यांनी एक मताने ते मान्य केलं की कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताना जेव्हा चुका होते आणि दिलगिरी आपण जेव्हा व्यक्त करतो त्यापेक्षा जास्त उंची दिलगिरी व्यक्त करण्याची उंची वाढते। हे मी नेहमी माझ्या पूर्ण जीवनामध्ये पाहिलेलं आहे। तुम्हाला तरी वाटत असेल की मदतल्या काळामध्ये काही प्रवीण पोटेंचं काहीतरी वेगळं होतं, प्रवीणच्या पोटेंच्या मनात काय होतं त्यांनी मागच्या काळामध्ये तुम्हाला एक सांगतो आता 2-3-4 दिवसाच्या आधी आमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी संपल्या आहेत। त्यांनी माफी मागितली, आमच्या कार्यकर्त्याची माफी मागितली। आता कोणाच्या घरी गेले मला माहित नाही, माझ्या घरी आले म्हणून सांगतोय। पण प्रामुख्याने आपण कमळावरती काम करतो आहे, कोणी काय मागते याच्याशी काही घेणं देणं नाही। सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतांनी निवडून आणणारे आपण सगळे त्याचे पायी राहावं।